हॅलो एव्हरीवन, आपण आता सर्क्युलर मोशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करूया. आता पहिला क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे. टॉपिक वाईजच प्रॉब्लेम आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा, फिजिक्सचे ज्यावेळेस आपण कुठलंही न्यूमरिकल किंवा काही सॉल्व्ह करतो, आता जास्त करून फिजिक्सचे जेई मध्ये किंवा नीट मध्ये किंवा सीईटी मध्ये हे सगळे जास्त करून क्वेश्चन हे न्यूमरिकलच असतात. थेरटिकल क्वेश्चन खूप कमी असतात. ते तुमच्या प्रत्येक म्हणजे तुमच्या पूर्ण लेसनवर डिपेंड असेल. काही क्वेश्चन एकदम बेसिक क्वेश्चन विचारतात. तर तुम्हाला काय एम आहे की तुमचं कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. म्हणजे तुम्ही पहिलं लेसनच्या पूर्ण डीप प्रत्येक फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. प्रत्येक फॉर्म्युला कसा आला, तो त्याच्यावर काय काय डिपेंड आहे, त्याच्यात आपण समजा अँगल बोलतोय, त्या अँगल आणि लिनियर याच्यातले फरक काय, एकदम बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सगळं माहित पाहिजे. तर तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह करता येईल. तरच आपण घ्या त्यानुसारच पाहतो. पहिला लेसन आहे त्याच्या मी पहिल्यांदा तुम्हाला हे दिलेले थेरॉटिकल पूर्ण टॉपिक काय आहे, कसा आहे, तो एकदम नीट करा. तरच तुम्हाला हे न्यूमरिकल सॉल्व्ह करता येईल. आणि तो जर केला तर मी गॅरंटी देऊन सांगतो की तुम्हाला एकही क्वेश्चन मध्ये डाऊट येणार नाही. कारण की क्वेश्चन खूप इझी आहेत आणि आरामात करता नाही एवढे. आता बघा आपण पहिल्या क्वेश्चनकडे जाऊया. काय दिलेलं आहे त्यांनी. आता हे सगळे क्वेश्चन आहेत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन वरती. काही टॉपिक मध्ये काय क्वेश्चन आहेत ते बघा. आता पहिला क्वेश्चन बघा काय दिलंय. अ पार्टिकल मुव्हिंग इन अ सर्क्युलर ऑफ रेडियस 5, म्हणजे आर किती घेणार आहे आपण. रेडियस दिलेली आहे त्यांनी आपल्याला 5 सेंटीमीटर. या 5 सेंटीमीटरचा आपण कन्वर्ट करून घ्यायचं मीटर मध्ये. मग किती येणार आहे 5/100 मीटर. त्यानंतर अजून काय दिलेलं आहे त्यांनी बघा. ऍट अ कॉन्स्टंट स्पीड अँड द टाइम पिरियड दिलेला आहे किती 0.2 पाय. म्हणजे टी इज इक्वल टू काय लिहिणार आहे आपण 0.2 पाय सेकंद. थोडस मी मोठं करतो म्हणजे थोडस चांगलं दिसेल. बरं, आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. तर सॉल्व्ह कसं करणार आहे बघू शकता. आता काही आपल्याला काही फॉर्म्युला यूज करायचा. आता तुम्हाला ओमेगाचा फॉर्म्युला माहिती आहे. काय काढायला लावले ते पहिलं समजून घ्या, नंतर हे सगळं ओमेगा वगैरे येणार. आता काय करायचं तुम्ही नीट बघा बरं. क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे त्यांनी. आपल्याला काय सांगितलंय. अँड द ऍक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल काढायचं आपल्याला. द ऍक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल. ऍक्सेलरेशन म्हणजे काय असणार आहे अल्फा. तर अल्फाचा फॉर्म्युला काय असतो ओमेगा स्क्वेअर आर. हा आपला काय फॉर्म्युला आहे. मग आता ह्या फॉर्म्युलात आपल्याला बघायचं आहे काय काय बसतंय. आता अल्फा म्हणजे ए इथं अल्फा इज इक्वल टू काय येणार ओमेगा स्क्वेअर आर. तर याच्यात काय करणार आहे नीड्स बघा. आपल्याला काय काय गरज आहे. इथे आपल्याला आर ची गरज आहे जी ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. आणि ओमेगा काढायचा. तर ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो ज्या दिलेल्या याच्यावरतीच आपल्याला आला पाहिजे. टी दिलेला आहे. टीचा कुठला आहे बघा बरं ओमेगाचा फॉर्म्युला 2 पाय बाय काय आहे टी. हा आपला फॉर्म्युला आहे. मग 2 पाय टाइम किती दिलेला आहे 0.2 पाय. फायनल आन्सर काय राहणार आहे मग 10 रॅडियन. ओमेगा हा रॅडियन मध्येच कन्सिडर करणार आहे. अँग्युलर वेलोसिटी ही रॅडियन पर सेकंद मध्ये येते. मग आता ही व्हॅल्यू इथे आपण प्लॉट करणार आहे. मग प्लॉट केल्यावर काय येणार आहे इथे ओमेगा स्क्वेअर म्हणजे 10 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय आर. आर म्हणजे 5 बाय किती 100. आता हे कशात केले आपण समजलं मीटर मध्ये केले. मीटर पर सेकंद तसं. बरं, आता इथे काय होणार मग हे याला कॅन्सल आउट होणार. राहणार काय 5 मीटर पर सेकंद स्क्वेअर. हे झालं तुमचं फायनल आन्सर. बघा बरं ऑप्शन आहे का. ऑप्शन नंबर सी आहे. संपला. एवढे नॉर्मल क्वेश्चन आहे. सी इझी. तर थेरॉटिकल क्वेश्चन तुम्ही करू शकता. तरी पण बघा सेकंड क्वेश्चन काय अँग्युलर वेलोसिटी इज. आता अँग्युलर वेलोसिटी आहे म्हणजे ही वेक्टर क्वांटिटी आली. वेक्टर क्वांटिटी तर रेडियसच्या याच्यावरती डिपेंड आहे. रेडियसच्या थ्रू जाणार ना ती प्रत्येक वेळी. बरोबर. मग त्यानुसार ती कुठली झाली मग रेडियल वेक्टर क्वांटिटी. आता त्यानुसार आपण आता क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलेले हे हवं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घ्या. नाही आता क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊया आपण. बघा आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला आणि काय क्वेश्चन विचारलं. अ पार्टिकल मुव्हिंग अलॉंग अ सर्कल ऑफ अ रेडियस पी. म्हणजे रेडियस किती दिलेलं आहे पी विथ कॉन्स्टंट टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन. म्हणजे टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट आहे. बघा असं तुम्हाला मी सांगितलंय 2 ऍक्सेलरेशन असतात इकडे एक इकडे एक. तर युनिफॉर्म मध्ये नेहमी इकडच्या साईडलाच असतो. टेंजेन्शियल काय कन्सिडर करणार आहे 0. त्यानंतर पुढे काय दिलंय कॉन्स्टंट आहे म्हणजे ते पकडूच नका. कॉन्स्टंट 0 नाही बट कॉन्स्टंट आहे म्हणजे कॉन्स्टंट असतं. 0 असतं असं नसतं कॉन्स्टंट असतं. पुढे काय दिलंय इफ अ वेलोसिटी ऑफ पार्टिकल इज व्ही. वेलोसिटी ऑफ पार्टिकल काय दिलेले त्यांनी व्ही. वेलोसिटी ऑफ पार्टिकल व्ही अँड एंड ऑफ द थर्ड राऊंड. आता हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे. थर्ड रिव्हॉल्युशन. थर्ड रिव्हॉल्युशन म्हणजे काय म्हणले 3दा रोटेट करणार आहे तो. म्हणजे 3दा रोटेट करणार तर यस काढावं लागेल. मी तुम्हाला सांगितलं डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं यस. यसचा फॉर्म्युला काय असतो रोटेशन करणार म्हणजे सरकम्फरन्स. किती 3 सरकम्फरन्स कव्हर केले ते. बरोबर.
मग फायनल आन्सर किती येणार आहे 6 पाय आर, हे तुमचं यसचा फॉर्म्युला मिळाला. त्यानंतर आफ्टर अ रिव्हॉल्युशन हॅज स्टार्टेड देन अ टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, म्हणजे आता आत्ता कॉन्स्टंट म्हणजे त्याच्यानंतर काय फॉर्म्युला येईल तो काढायचा. त्याचा फॉर्म्युला कसा येणार आहे, जर टँजेन्शियल ऍक्सेलरेशन काढायचं असेल तर हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवायचा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS, ह्या फॉर्म्युल्याने काढता येतं. मग आपल्याला आता पाहिजे काय, आता स्टार्टिंग ज्यावेळेस केली त्यावेळेस ती काय होती, आता स्टार्टिंग ज्यावेळेस केलं आता त्यावेळेस त्याची वेलोसिटी किती होती हेही समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. आता त्यांनी दिलेलं आहे का तसं मेन्शन केलंय. आता बघा त्यांनी तिथे काय दिलेले, फ्रॉम स्टार्ट. आता हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, काय दिले, आफ्टर द रिव्हॉल्युशन हॅज स्टार्ट देन टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, म्हणजे रिव्हॉल्युशन स्टार्ट केल्यावरती किती असेल, नंतर कॉन्स्टंट झाली पण स्टार्ट केल्यावर किती असेल हे आपल्याला काढायचं. म्हणजे स्टार्ट केल्यावर तिथे लिनियरलीच असतो बरोबर. स्टार्ट ह्या पोझिशनवरती रेस्ट आहे, 1 मिनिट, ह्या पोझिशनवरती काय तो रेस्ट, मग आपण फक्त काय करणार आहे ए काढायचा असतो, कळतंय. ज्यावेळेस रेस्ट वरती आहे त्यावेळेस ए काढायचं. म्हणजे आता काय करणार आहे, स्टार्टिंगला काय असणार आहे, मग इथं 0 स्क्वेअर बरोबर. स्टार्टिंग वेलोसिटी किती असणार, ज्यावेळेस तो स्टार्टिंग म्हणजे 0 पासून स्टार्ट करणार, यू इज इक्वल टू काय 0. मग आता व्ही च्या ऐवजी आपल्याला कन्सिडर काय करावं लागलेलं आहे, वीच करायचं, करेक्ट. मग व्ही स्क्वेअर प्लस 2A, यस च्या ऐवजी काय करणार आहे आपण आता 6 पाय आर, हे तुमचं आन्सर आलं. तर 6 पाय आर, ह्या गोष्टी आपल्याला काढायचंय काय, एम ए काढायचंय. म्हणजे आपल्याला काय काय करावं लागणार आहे ह्या गोष्टी नीट बघून घ्या. आता मल्टिप्लाय करूया आपण, म्हणजे काय होणार आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2, इथं मल्टिप्लाय होईल म्हणजे काय होणार आहे 12 पाय आर ए. आता 12 पाय आर हे इकडे गेले तर ए इज इक्वल टू काय आलं, व्ही स्क्वेअर अपॉन 12 पाय आर, हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. बघू शकता तुम्ही कुठे येते, तर ऑप्शन नंबर एच आहे तो. ठीक आहे. तर आता क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊया. तुम्ही हवं असेल तर स्क्रीनशॉट घ्या. तर बघा क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय काय दिलेलं आहे, अ मोटार of an engine is rotating about the axis with a angular velocity 10 revolution per minute. ओके, सॉरी 10 नाही, 100 आहे, सॉरी 100. मग 100 म्हणल्यावरती काय येणार इथे, आणि किती टाइम पुढे काय अजून दिलेले, विथ अ अँग्युलर वेलोसिटी 10 पर मिनिट इट कम्स टू द रेस्ट इन अ 15 सेकंड. म्हणजे टाइम किती लागतोय बघा इथे, टाइम लागतोय 15 सेकंड. त्यानंतर रिव्हॉल्युशन आता 15 सेकंड इथं मीटर मध्ये दिलेले आहे बरोबर, ते सॉरी किती 100 दिलेले आहेत, मग तेही लक्षात ठेवणे गरजेचं आहे. आणि पुढे काय करायचं आपल्याला, पूर्ण क्वेश्चन एकदा बघूया आपण. काय दिलेलं आहे, आफ्टर बिंग स्विच ऑफ, म्हणजे तुम्ही स्विच ऑफ केला, इंजिन स्विच ऑफ केलं, ॲझ्युम कॉन्स्टंट अँग्युलर डी ऍक्सेलरेशन. डी म्हणजे काय होणार, तो कमी कमी होणार आहे, इंजिनचं स्पीड कमी होणार आहे ना, विथ अ नंबर ऑफ रिव्हॉल्युशन मेड. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे त्याचं इंजिन कमी होणार आहे, म्हणजे फॅनचं ते स्पीड पण सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे, आणि रिव्हॉल्युशन सुद्धा हळूहळू कमी कमी होत जाणार आहे. मेड बाय बिफोर अँड कमी, म्हणजे रेस्ट वर यायच्या आधी किती रिव्हॉल्युशन होत होते हे आपल्याला काढायचं आहे. आता नीट क्वेश्चन समजून घ्या. काय, एक मोटार आहे, त्याच्यामुळे मोटारचं इंजिन ते रिव्हॉल्युशन करत आहे, रोटेटिंग करत आहे, तर त्याची अँग्युलर वेलोसिटी आहे 100 रिव्हॉल्युशन पर मिनिट असं आहे. तर आपल्याला हे टाइम जे दिलेले आहेत तेही मीटर मध्येच कन्वर्ट करून घ्यावं लागेल. मग मीटर मध्ये कन्वर्ट केलं किती होतंय, तुम्हाला माहिती आहे 15/60 करायचं, किती आलं 1/4 मिनिट. ओके, आता पुढे काय करायचं आपल्याला, अँग्युलर रिव्हॉल्युशन काढायचे. रिव्हॉल्युशन म्हणजे काय काढायचं आपल्याला, हे समजून घ्या नीट. आपल्याला याच्यात काय काढायचं आहे, व्हॉट इज द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर युनिट, म्हणजे आपल्याला थिटा काढायचा आहे. मग थिटाचा फॉर्म्युला नीट समजून घ्या. आपण तुम्हाला मी सांगितले होते फायनली फॉर्म्युले बघा मागच्या व्हिडिओमध्ये, लास्टचे फॉर्म्युले लिहून घ्या, त्यात आहेत ते. ओमेगा प्लस ओमेगा नॉट डिवाइड बाय काय असतं 2 मल्टिप्लाय बाय टी, हा फॉर्म्युला आहे. तर आता इथे बघा, ओमेगा म्हणजे रिव्हॉल्युशन, फायनल रिव्हॉल्युशन किती होते, ज्यावेळेस तो चालत होता त्यावेळेस रिव्हॉल्युशन किती होते, 100 रिव्हॉल्युशन होत होतं. सुरुवातीला रिव्हॉल्युशन किती होणार आहेत, ज्यावेळेस तो स्टार्ट केला असेल त्यावेळेस रिव्हॉल्युशन किती असणार आहेत त्याचे 0, किंवा स्विच ऑफ केला बंद केल्यावरती, ऑफ केल्यावरती किती असणार आहे 0, डिवाइड बाय काय 2. टाइम किती लागला त्याला तिथं हे करायला, 15 नाही, सॉरी चेंज करून आपण 1/4 केले ना त्याचं मिनिट मध्ये, 1/4 म्हणजे किती येणार आहे इथे 100 अपॉन 2 केलंय, 0 प्लस सॉरी 100 प्लस 0 म्हणजे 100 अपॉन 2 म्हणजे किती 50/4. मग किती येणार आहे 12.5 रिव्हॉल्युशन.
म्हणजे थिटा किती कन्सिडर करणार आहे आपण, रिव्हॉल्युशन किती होणार आहे, 12.5 रिव्हॉल्युशन. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन का जाऊया आता, क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5 आय होप तुम्ही एकदा रीड करा, बघा तुम्ही सगळा समजणारच क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे, अँग्युलर स्पीड ऑफ अ फ्लाइंग फ्लायव्हील मेकिंग 360 आरपीएम. आरपीएम ह्या शब्दाचा अर्थ काय काय आहे, हे सुद्धा रिव्हॉल्युशन पर मिनिट, बरोबर. मग हे सुद्धा समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता 360 आरपीएम म्हणलं ती थिटाची व्हॅल्यू आपल्याला किती येणार आहे, 360. एक मिनिट, थिटा इज इक्वल टू 360. मी क्वेश्चन नंबर 5 करतोय. 360 मल्टिप्लाय बाय काय येणार आहे, 2 पाय येणार आहे. मग याचा आन्सर फायनल किती येणार आहे, 720 पाय हे तुमचा आन्सर येणार आहे. टाइम किती लागणार आहे, आरपीएम म्हणजे काय, मिनिट, म्हणजे 1 मिनिट. 1 मिनिट म्हणल्यावरती किती सेकंद, 60 सेकंद. त्यानंतर आपल्याला काय काढायचंय, पुढे दिलेले आहे त्यांनी अँग्युलर स्पीड म्हणजे ओमेगा. ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो, चेंज इन म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणू शकतो आपण, थिटा बाय टी. याचा फॉर्म्युला किती येणार आहे आता मग, 720 पाय. टी किती आहे, 60. फायनल आन्सर तुम्हाला तर बघूनच कळलं असणार आहे किती येते, 12 पाय. आता ते आन्सर आहे का बघू शकता तुम्ही, एकदम इझी क्वेश्चन होता तसा तो. ठीक, आपण नेक्स्ट क्वेश्चन का जाऊया आता, क्वेश्चन नंबर 6. आता बघा क्वेश्चन नंबर 6 मध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला. अ बॉल इज मुव्हिंग इन सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस 5 मीटर. म्हणजे जे जे आपल्याला पहिलं गिवन आहे ते पहिलं लिहिणं गरजेचं आहे. इफ अ टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन ऍट एनी इन्स्टंट इज 10 मीटर पर सेकंड. म्हणजे एनी इन्स्टंट, कुठल्याही पोझिशनवरती त्याचं टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन किती आहे, 10. अँड द नेट ऍक्सेलरेशन, म्हणजे बघा नेट ऍक्सेलरेशन म्हणजे ए. तर एचा फॉर्म्युला मी सांगतो तुम्हाला, हाही फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला पाहिजे. एचा फॉर्म्युला काय असतो, तर एचे 2 फॉर्म्युले असतात. हे बघा, त्याचे 2 फॉर्म्युले मी तुम्हाला दाखवतो, वाटलंच तर इथे आपण लिहिलेले असेलच मी. हे बघा इथे मी दाखवतो, हे 2 फॉर्म्युले आहेत त्याचे. पहिलं कुठलं आहे, नेट ऍक्सेलरेशन टॅन थिटा. हे दोन्ही दोन्ही आपल्याला खूप इम्पॉर्टंट असे फॉर्म्युले आहेत. आता बघा इथे काही काही कॉन्स्टंट व्हॅल्यू पण दिलेले आहेत. कॉन्स्टंट स्पीड असेल तर काय देणार, 80 झिरो असतो, बट ए आर कधी झिरो नसतो. ह्या गोष्टी पण इम्पॉर्टंट असतात. हेही मी मगाशी तेच सांगत होतो, त्यामुळे ते नीट समजून घ्या. हे 2 फॉर्म्युले, नेट ऍक्सेलरेशन म्हणलं की आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा असतो किंवा हा करायचा असतो. जर आता ते कसं करायचं मी तुम्हाला सांगतो. आता बघा, तर क्वेश्चन नंबर 6 तेच दिलेले आपल्याला. 10 दिलेलं आहे, नेट ऍक्सेलरेशन ऍट डिग्री. आता इथं थिटा दिलेला आहे, म्हणजे 100%. आता तुमच्या डोक्यात आला असून कुठला फॉर्म्युला यूज करायचा आपण, टॅन थिटाचा. तर टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतो, आत्ता बघितलं असेल तुम्ही, एटी डिवाइड बाय एसी. एसी म्हणजे 2 ऍक्सेलरेशन. परत सांगतो, इकडे एसी, इकडे कुठला येणार आहे, एटी. असे 2 ऍक्सेलरेशन असतात, तर त्याबद्दल बोलतोय आपण. तर आता बघा अजून काय दिलेलं आहे, थिटा दिलेलं आहे त्यांनी 30 डिग्री. अजून कुठल्या कुठल्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्यांनी बघू शकता तुम्ही याच्यातच. अजून एटी सांगितलेलं आहे 10, बरोबर. आणि एसीचा तर व्हॅल्यू तुम्हाला माहितच आहे, फॉर्म्युला V²/R असतो. ओके, हे सगळे फॉर्म्युले माहित आहेत. तर आता हे फॉर्म्युलांचा याच्यात यूज करायचा आहे. तो कसा, इथे बघा इथे काय लिहिणार, tan 30 इज इक्वल टू 80/V²/R. आता आर वरती जाणार म्हणजे काय येणार आहे इथे, 80R/V². एटी हा टी छोटा लिहा थोडासा, इथे थोडा रफ करतो तो. ओके, आता काय करणार आहे, V² इकडे इज इक्वल टू 80R/tan 30. मग फायनल आन्सर काय येणार आहे इथे बघा, इथे 80 तर माहित नाही आपल्याला. माझं काय करणार आहे, V². बर, आता सॉरी 80 तर दिलेलं आहे त्यांनी, 10 दिलेलं आहे. रेडियस दिलेलं आहे का त्यांनी आपल्याला इथे, काही रेडियस
नाही, रेडियस 5 दिलेला आहे तो सुद्धा. आणि tan 30 किती आहे 1/√3. आता हे वरती गेल्यावर किती येणार आहे 50√3. हे सगळ्यांना माहित आहे कसं येतं. हे डिवाइड मध्ये वरती गेल्यावर मल्टिप्लाय मध्ये. फायनल आन्सर हे आलं. याच्या पुढेही तुम्ही सॉल्व्ह करायचंय कारण की तसं आन्सर तर आहे, तसं आन्सर आहेच आपलं. बघा हेच ऑप्शन नंबर ए. बट हेही समजून घ्या काय आता ऑप्शन नंबर फर्स्ट हेही ऑप्शन बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही तिथेच क्लिक करू शकता, पुढे करायची गरज नाहीये. संपलं इथे. जरी आता हा ऑप्शन नसेल तर पुढेही तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तो कसा बघा, काय करणार आहे 50 इंटू याचं फॉर्म्युला माहित असेल तुम्हाला, व्हॅल्यू किती असते 1.732. v स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे किती, सॉरी एक मिनिट, हे केल्यावरती येतं 9.3. म्हणजे खरं तर एक मिनिट, याचं काहीतरी 8 येईन 866च्या आसपास. आणि मग v ची व्हॅल्यू किती येते, याचं v ची व्हॅल्यू येणार आहे 9 पॉईंट समथिंग काहीतरी येते. याची ती 86 पॉईंट येते काहीतरी. ओके, तर मग असं येतं. तर आता इथं 2 व्हॅल्यू येतील, म्हणजे हे ऑप्शन नंबर बी सुद्धा तसाच करेक्ट आहे. बट आता जर तुम्हाला अशा वेळेस नाही कळलं तर दोन्हीपैकी कुठलाही ऑप्शन लिहा, तुम्हाला आन्सर त्याचं मार्क्स मिळतात. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन वळूया. तर क्वेश्चन नंबर 7च घेऊया, कारण की 7ही इम्पॉर्टंट आहे. मी बऱ्यापैकी मला जेवढे जमतील तेवढे सगळे घ्यायचा प्रयत्न करतोय मी. तुम्हाला कुठला काही प्रॉब्लेम ठेवत नाही, पण माझी इच्छा आहे की तुम्हीही करावं, तर तुम्हाला ते करणार आहेत शेवटी. आणि एक सांगतो की हे जर तुम्ही नीट ट्राय केलं मनापासून तर सर्क्युलर मोशनचा काहीच पॉईंट तुम्हाला शिल्लक राहणार नाही. ओके, आता बघा क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय आहे व्हॅल्यू. अ पार्टिकल मुव्हिंग थ्रू अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. आता थिटा म्हणजे बोलायचं त्यांनी थिटाचं सांगितलं आपल्याला. ओके, ऑन अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस आर बोललाय. अँड लिनियर डिस्प्लेसमेंट विल बी. आता हा क्वेश्चनच समजत नाही काही लोकांना. काय, पहिलं इमॅजिन करा सर्कल आहे, सर्क्युलर पाथ फिरते, रेडियस आहे आर. ओके, थिटा तयार केलेला आहे इथे, करेक्ट. आता काय झालेलं आहे, त्यांनी इथे नीट मेन्शन केले थिटा आर, सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस आर. सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस आर म्हणजे जो पाथ फॉलो केलेला आहे. तर बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, इथं जो अँगल आहे, इथला जो डिस्टन्स आहे, तो डिस्टन्स किती कव्हर केलाय त्यांनी आर. तर आपण दोन डिस्टन्स नाव देऊ, ह्याला R1 म्हणू आणि ह्याला काय म्हणू R2. आता डायग्राम मध्ये बघूनच तुम्हाला काही गोष्टी क्लिअर होतात. आर इज इक्वल टू काय, R1 इज इक्वल टू एक मिनिट, R1 इज इक्वल टू R2, करेक्ट. आता फॉर्म्युला कसा येतो बघा, आता हे तुम्ही शिकला असाल वेक्टर्स मध्ये. R इज इक्वल टू काय येणार आहे, रूट R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर मायनस 2R1 R2 कॉस थिटा. ओके, आता काहींना हे कसं आलं कळलं नसेल तर तेही मी सांगतो. हे बघा फॉर्म्युला तुम्ही लास्ट इयर मध्ये बघितला असेल कधी असा, R इज इक्वल टू R2 मायनस R1 असा फॉर्म्युला तुम्हाला झालेला आहे. याच्यात मोड मध्ये असतो, त्याचा हा फॉर्म्युला असतो. नसेल माहिती तर तो नीट आत्ता तरी लक्ष करून समजून घ्या. तर तो आता इथे यूज करायचा. आता यूज करणं काय अवघड नाहीये, पण बघा आता काय, आता काय बोललो मी, R इज इक्वल टू R1 R2, म्हणजे याच्याऐवजी सुद्धा R टाका, इथे R टाका, कळतंय. मग या दोघांची ऍडिशन केल्यावरती काय बनन, रूट 2R स्क्वेअर मायनस याचं पण काय होणार आहे 2R मल्टिप्लाय R1 आणि R2 च्या ऐवजी R कन्सिडर केलं तर काय होणार आहे R स्क्वेअर कॉस थिटा, करेक्ट. पुढे जाऊन काय होईल आता याचं, समजा आपण दोघांसाठी कॉमन घेतलं, काय कॉमन येणार आहे 2R स्क्वेअर कॉमन घेतलं तर आत काय राहिलं 1 मायनस कॉस थिटा. आता हे वेगळं लिहूया आपण थोडस लिहिताना, इकडे लिहितो मी 2R, इथं रूट राहणार, R बाहेर मी ब्रॅकेटच्या याच्या बाहेर काढलं आणि आत काय राहिलं मग रूट मध्ये 1 मायनस कॉस थिटा. आता हेही तुम्हाला फॉर्म्युले माहित असतील, आता ज्यांचं मॅथ्स आहे त्यांना माहित असेल, ज्यांचं नसेल त्यांना नाही. तर याचा फॉर्म्युला काय असतो 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2, हा फॉर्म्युला इथे यूज करायचा. मग काय येणार आहे रूट 2R
इथे काय, आता इथे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 हा फॉर्म्युला आहे. मग हा फॉर्म्युला आपण यूज केल्यावरती काय येणार आहे बाहेर, हा रूट टू पण थोडा वेगळा लिहू ना, लिहू शकतो. स्क्वेअर इथं काय नाही, मग √2r परत √2 आणि साईनचा स्क्वेअर काढला तर काय लिहिणार आहे मग साइन थिटा बाय 2. आता √2 मल्टिप्लाय बाय √2 किती येणार आहे, 2r साइन थिटा बाय 2. आन्सर बघा आहे का, पहिलाच ऑप्शन आहे. संपला क्वेश्चन. नीट आता लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करून, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर आपण 8 कडे जाऊया. आता बघा 8 क्वेश्चन नंबर मध्ये काय दिलेले आपल्याला, काय काढायला लावलेलं हेही बघून घ्या. काय दिले, अ कार नाही, द रेशो ऑफ अँग्युलर स्पीड ऑफ सेकंड हँड अँड आर. आता फेवरेट क्वेश्चन आहे हा, खूप विचारतात हा क्वेश्चन. आता काही एवढाही अवघड नाहीये, पण समजून घ्या ना की काय करायचंय. तर मी काही पॉइंट सांगतो, तर ते तुम्ही कंटिन्यू लक्षात ठेवा आणि याच्यावर रिलेटेड क्वेश्चन असतील तर ते नीट करून घ्या. तुम्हाला कधीही हे खूप विचारतात क्वेश्चन, खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड हँड काय आणि हे काय. तर आता बघा मी सांगतो तसं लक्षात ठेवा याचे फॉर्म्युले. अँग्युलर स्पीड, आता हे तर फॉर्म्युला माहिती आहे काय असतो, थिटा बाय टी. सगळ्यांना हा फॉर्म्युला माहिती आहे. आता मी सेकंड बद्दल बोलले, मी सगळ्यांचं दाखवतो एक एक करून. मिनिट बद्दल पण दाखवतो, सेकंड बद्दल पण दाखवतो आणि आर. तर काय होणार, पहिलं थिटा म्हणजे किती आहे, सर्कल मध्ये फिरतोय म्हणजे 2π. ओके, टाइम किती लागतो हे सेकंड मध्येच काढायचं आपल्याला. मग टाइम किती लागणार आहे इथे, 60 × 60. पुढे दुसऱ्याचं काय होणार, मग आता इथे 2π, परत इथे 60 फक्त सेकंड मध्येच. याचं किती येणार आता, मग पुढे 2π. आता आर आहे हे कळणं गरजेचं आहे, याचे टोटल आर किती असतात. एक राऊंड कंप्लीट करतो म्हणजे किती आर्स होतात, 12 आर्स होतात. मग इथे लिहिणार किती आपण, 12 × 60 × 60. ओके, तर हे आन्सर काय झालं आपलं, 2π/3600. याचं सुद्धा किती, याचं आहे तेच, काय चेंज नसतं त्याचं, बाय 60. आता याचं किती येणार मग, 2π/ याचं येणार आहे जवळपास मल्टिप्लाय 60 × 60 आणि 43200. ओके, हा क्वेश्चन तुम्हाला मिळाला याचा आन्सर. आता क्वेश्चन कडे जाऊया. आता हे काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली आहे कारण की याच्या रिलेटेड क्वेश्चन विचारतात. आपल्याला रेशो गुणाचं विचारलंय फक्त सेकंड हँड अँड आर. म्हणजे मी रफ कुठलं करतोय, आता रफ करतोय मी वरचं, याची काय मला गरज नाहीये. तर हे दोन्ही काय करायचंय, डिवाइड करायचंय. याची काय तशीही ह्या गोष्टींची सुद्धा काय गरज नाहीये. फायनल आन्सर इम्पॉर्टंट आहे आपल्याला. बरं, आता काय करणार आहे मग, ह्याच्यात बघा काय काय कॅन्सल होतंय, काय काय राहतंय. हे याला काय होणार आहे, कॅन्सल आउट, 0ला 0 कॅन्सल होईल. हे वरती आल्यावर किती होणार आहे मग, 4320 डिवाइड बाय 6. जर नीट करून बघितलं तर याचा आन्सर किती येतं, 720. 720/1. बघा आन्सर आहे का क्वेश्चन मध्ये. असेल, कळलं असेल तर आपण नेक्स्ट क्वेश्चन करूया. हे रफ करतो मी. ओके, आता क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 काय दिले, अ कार इज ट्रॅव्हलिंग विथ लिनियर वेलोसिटी v. ट्रॅव्हलिंग करते लिनियर वेलोसिटी v ऑन अ सर्क्युलर रोड ऑफ रेडियस r. ओके, काय सांगितले त्यांनी, सर्क्युलर रोड. तिथे काय सांगितलेले त्यांनी, वेलोसिटी. हे बघा, वेलोसिटी ही अशी कन्सिडर करूया आपण. त्यानंतर रेडियस किती सांगितलेलं आहे त्यांनी, r. पुढे अ स्पीड इज इन्क्रीज ॲट अ रेट ऑफ. आता स्पीड इन्क्रीज होते ॲट अ रेट ऑफ a. ज्यावेळी स्पीड इन्क्रीज होतं त्यावेळी at वाढतो. मग at किती असणार, at हा ह्या डायरेक्शनला असतो. हे बघा, स्पीड इन्क्रीज झालं तर असा, स्पीड डिक्रीज झालं तर असं. आता ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुमचं कसं करते. मी असं कन्सिडर करतो, हे असं रोटेट होतं म्हणून at मी इन्क्रीज केलं तर इकडे, डिक्रीज केलं तर इकडे. आता सध्या पुरतं असं लक्ष ठेवा, इन्क्रीज. अजून काय केलेलं आहे आपल्याला, एचा फॉर्म्युला मी मगाशीच सांगितलं, एसीचा फॉर्म्युला काय असतो, v²/r. आता त्याच्या रिलेटेड फॉर्म्युला बनवायचा आहे. आता आपल्याला नेट एक्सेलरेशन काढावं लागेल. नेट एक्सेलरेशन बघा दिलेला आहे. नेट एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय होता, √AR² +
AT². मला नाही वाटत मी याच्या पुढे सॉल्व्ह करावं, कारण की तुम्ही हे करू शकता आणि सगळं तर दिलेलं आहे. फायनल आन्सर फक्त बघा काय दोघांचं स्क्वेअर करायचं आहे, ऍडिशन आहे, म्हणजे ऑप्शन नंबर कुठला यायला पाहिजे 3. जर तुम्हाला नीट द्यायची तर नीट CET वगैरे द्यायचं तर हे सगळं यायलाच पाहिजे. संपला क्वेश्चन. ओके नेक्स्ट. आतापर्यंत तुम्हाला तर डोकं चालवायला तर कळलं असेल, कुठले कुठले फॉर्म्युले आठवत असतील. आता तुम्हाला हे फॉर्म्युले आठवले पाहिजेत. R इज इक्वल टू V इज इक्वल टू R ओमेगा. त्यानंतर नेट ऍक्सेलरेशन म्हणजे काय असणार आहे, √AR² प्लस AT². किंवा दुसरं काय टॅनचा फॉर्म्युला काय म्हणलंय मी, AT/AR. हे सगळे फॉर्म्युले लक्षात आले पाहिजेत. आता खूप वेळा घेतले आपण हे. अजून काय घेतला, ओमेगा इज इक्वल टू 2π/T, बरोबर. त्यानंतर अजून कुठला असतो, ओमेगा इज 2πN. हा पण फॉर्म्युला आहे. हेही आपल्याला यूज करायला लागणार आहे, त्यामुळे नीट बघून घ्या हे फॉर्म्युले. अजून कुठले फॉर्म्युले बघितले आपण किंवा अजून तुम्हाला आठवतात कुठले ते बघा, सगळे आठवा, त्याशिवाय काही होणार नाही. अजून काय करू शकतो आपण, हे सगळं प्रत्येक गोष्ट तुम्हाला आली पाहिजे तर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, नाहीतर तुम्हाला त्रास होणार. हे लक्षात. एकदम इझी लेसन आहे आणि काही ते टफ नाही आहे. ओके नेक्स्ट पॉईंटकडे वळूया आपण आता. क्वेश्चन नंबर आता कुठला घ्यायचा, क्वेश्चन नंबर 10 घेऊ, इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तो घेऊया. हे बघा आता क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय काय दिलेलं आहे. अ रोटेटिंग व्हील चेंज अँग्युलर स्पीड फ्रॉम 180 RPM 1800 RPM टू 3000 RPM इन 20 सेकंड. म्हणजे टाइम काय दिलेला आहे तो लिहा, 20 सेकंड. त्याच्यानंतर अजून काय दिलेलं आहे आपल्याला, चेंज म्हणजे त्याला N1 N2 म्हणायचं असतं, हे लक्षात ठेवा. N1 and N2. तर N1 N2 किती आहे, N1 आहे 1800, N2 किती आहे 3000. मग आता फॉर्म्युला कुठला वापरणार, काढायचं आहे काय, आता अँग्युलर ऍक्सेलरेशन काढायचं आहे. अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे अल्फा. अल्फाचा फॉर्म्युला असतो ω/T. म्हणजे तुम्हाला टी तर माहिती आहे, पण ओमेगा कुठे माहिती आहे, मग ओमेगा माहित पाहिजे. मग ओमेगाचा फॉर्म्युला काय असणार आहे, 2πN. ओके 2π, इथे फॉर्म्युला असतो N2 - N1 अपॉन, सॉरी एक मिनिट, तर इथे काय राहिलं पुढे 2πN2 - N1 अपॉन टाइम. टाइम म्हणजे किती, 6 RPM दिले ना, RPM म्हणजे मी किती, RPM सेकंड म्हणजे किती लिहिणार, 60. 1 मिनिटाचं करायचं असतं RPM पर, सॉरी मिनिट म्हणलं ना मी, सॉरी सेकंड लिहिलं तिथे. RPM, M म्हणजे मिनिट, मिनिट म्हणजे किती, 60. बरं आता याच्यात पुढे काय करायचंय आपल्याला, याच्यात आता हे तुम्ही काही जण विचार करत असाल तर असा फॉर्म्युला कसा, तर ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो 2π/T, एवढाच फॉर्म्युला आहे. मग हे N2 N1 कुठून आले, ते रिव्हॉल्युशन आहे. रिव्हॉल्युशन सुद्धा इम्पॉर्टंट आहे ना, तो एक रिव्हॉल्युशन केलं तर 2π म्हणतो आपण, पण तो एक रिव्हॉल्युशन थोडीच करतोय, तो रिव्हॉल्युशन किती 180 करतोय, नंतर 3000 करतोय. रिव्हॉल्युशन सुद्धा इम्पॉर्टंट आहे, किती वाढले ते 1200, दोघांचं मायनस केलं तेवढे रिव्हॉल्युशन वाढले, कळतंय, म्हणून तो फॉर्म्युला चेंज केला आपण थोडासा. आता याचा आन्सर किती येणार आहे बघू शकता तुम्ही, 1200 बरोबर, 1200 मल्टिप्लाय बाय 2 बरोबर ना, या दोघांचं मायनस करून इथे लिहिणार आहे आपण. मग किती येणार ते 1200 मल्टिप्लाय बाय 2 फॉर्म किती येणार मग, 2400 पाय डिवाइड बाय 60. फायनल आन्सर किती येणार आहे मग, 40 पाय रेडियन पर सेकंड. ओके आता हे आपल्याला याच्यात यूज करायचं. यूज कसं करणार, इथे काय लिहिणार आपण, 40π डिवाइड बाय टाइम किती लागतोय 20 सेकंड, बरोबर. मग आता काय येणार आहे इथे, हे मग राहणार किती 2π रेडियन पर सेकंड. आहे का बघा, हे बघा ऑप्शन नंबर सी येतोय. आता क्वेश्चन नंबर 11 तुम्ही करा, थेरॉटिकल क्वेश्चन आहे तेव्हा मी नाही देऊ शकत, ते तुम्ही वाचून करू शकता, एकदम इझी आहे. 11 12 तुम्ही करा व्हिडिओ पॉज करून किंवा याच्या आधीचे सगळे डिटेल बघून. क्वेश्चन नंबर मी 13 घेतोय. आता बघा क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय करायला लावलंय, अ बॉल ऑफ अ मास 0.25 kg अटॅच टू द एंड ऑफ अ स्ट्रिंग अँड लेंथ. बघा असा बॉब आहे, ओके, त्याचं वेट किती आहे 0.25 kg असं वेट आहे बाबा. त्यानंतर काय दिलेले लेंथ, त्या लेंथ किती आहे 1.96 मीटर. ओके, इज रोटेटिंग इन हॉरिझॉन्टल सर्कल. आता हॉरिझॉन्टल म्हणजे आपण शिकलेले असा रोटेट करतोय तो
मागची व्हिडिओ बघा हॉरिझॉन्टल साठी, बरोबर, रोटेट करतो आणि द स्ट्रिंग विल ब्रेक इफ टेन्शन इज मोर दॅन, म्हणजे टेन्शन तर 25 न्यूटन पेक्षा जास्त असेल तर ती ब्रेक होईल, बरोबर. मग हे आपण याचं कसं सॉल्व्ह करणार आहे, आता थोडासा विचार केला तर येऊन जाईल. काय फोर्स पाहिजे, टेन्शन म्हणजे फोर्स ना, इथे टेन्शन म्हणजे काय कन्सिडर करणार आहे आपण, फोर्स. मग फोर्सचा फॉर्म्युला काय, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, का सेंट्रीपिटल फोर्स आहे ना त्याचे, इज इक्वल टू म्हणजे बाहेरचा फोर्स जेवढा वाढणार, सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल तुटतोय म्हणजे बाहेरचा फोर्स काय होतोय, वाढतोय. बाहेर कुठला फोर्स लागतो, इकडच्या डायरेक्शनला सेंट्रीफ्युगल. सेंट्रीफ्युगल म्हणजे काय, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता बरोबर, मग आपल्याला काढायचंय काय, त्यांनी अजून पुढे क्वेश्चन बघू. व्हॉट विल बी द मॅक्झिमम व्हेलोसिटी, म्हणजे याच्यातनं व्हेलोसिटी काढायची आहे. हे पलीकडे गेलं सगळं, हे रफ करतोय मी. बर, काय पलीकडे गेले म्हणजे काय, व्ही सोडून बाकीचं या एका साईडला आणलं तर काय येणार याचा, एफ आर अपॉन एम इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. फोर्स किती लागतोय, 25. रेडियस किती दिली आहे त्यांनी, रेडियस दिली ना, लेंथ म्हणजेच रेडियस 1.96 डिवाइड बाय मास किती आहे 0.25 इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. आता हे सॉल्व्ह करणं काय अवघड नाहीये, 2 पॉईंट इथले सरकवा, इथे पण 2 पॉईंट सरकवणार, हे याला काय होणार, कॅन्सल. हे किती येणार, 196 इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. तो कुणाचा असतो, 14चा. तुमचं फायनल आन्सर आलं व्ही, ऑप्शन नंबर डी. बस एवढासा क्वेश्चन आहे, सगळ्यांना समजलं. तो क्वेश्चन नंबर आपण नेक्स्ट घेऊया, क्वेश्चन नंबर 14. आता काय हे मी नाही देते सॉल्व्ह करून, तुम्ही करू शकता. तरी बघूया काय दिलेले आपण, काय दिलेलं आहे, इफ अ लेंथ ऑफ सेकंड हँड ऑफ अ क्लॉक, सेकंड हँड ऑफ अ क्लॉक इज 10 मीटर, बरोबर. द स्पीड ऑफ अ डीप इज नियरली, म्हणजे त्याचं स्पीड किती काढायचं, स्पीड म्हणजे ओमेगा आलं. ओमेगाचा फॉर्म्युला काय, 2π/t, म्हणजे इथं 60 घेणार आपण. फॉर मिनिट, हे मिनिटसाठी आहे ना, 1 मिनिटासाठी, फॉर 1 मिनिट. मिनिट आहे आणि ते सेकंड हँड आहे, मग इथे लिहिणार किती आपण, याचं पुढे आल्यावरती π/30. ओके, π/30च्या पुढे व्हीचा फॉर्म्युला काय बघितलाय आपण, आर ओमेगा. रेडियस किती दिलेली आहे तुम्ही, त्यांनी 10 इंटू π/30. फायनल आन्सर काय आलं इथे, मग π/30 म्हणल्यावरती π/3. पायची व्हॅल्यू आता आन्सर तर नाही, मग 14 डिवाइड बाय 3 म्हणजे 1 पॉईंट समथिंग काहीतरी आन्सर येईल बघ, ऑप्शन नंबर सी. संपलं. तर पुढे आता क्वेश्चन नंबर, हे झाला क्वेश्चन नंबर 14 होता हा होता 14. आता पुढे जाऊया आपण, नंबर कुठला घ्यायचा आता, थोडासा 15 तर येईन तुम्हाला, तो नाही काय, तो तुम्हीच करा. क्वेश्चन नंबर 16 कडे जाऊया आपण आता, आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन कडे जाऊया आता, तोच. बर, आता काय दिलेलं आहे 16. आता हा नीट वाचतो, मी थोडं झूम करतोय कारण की इम्पॉर्टंट आहे. अ पार्टिकल इज मूव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑफ अ रेडियस 5, आर दिलेला आहे 5, मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड ऑफ अ 5 मीटर पर सेकंड. म्हणजे काय, सर्कल कन्सिडर करूया आपण आता. बर, आणि काय दिलेलं आहे इथे, समजा तो आहे, त्याचं स्पीड किती कन्सिडर केलं त्यांनी, इथे या पोझिशन समजा, हे वेलोसिटी दाखवलं मी, स्पीड किती आहे 5 मीटर पर सेकंड. युनिफॉर्म स्पीड, आता इथं हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे. काही लोक आता इथेच गडबडले, स्पीड दिले पण आपण वेल, आता इथे स्पीड दिली म्हणतात की चेंज होत नाही, व्हॉट विल द एव्हरेज ऍक्सेलरेशन, आणि इट कम्प्लीट अ हाफ रिव्हॉल्युशन. हाफ रिव्हॉल्युशन म्हणजे तू इथं आल्यावरती काय होईल, इथं आल्यावरती त्याचं कॉन्स्टंट स्पीड आहे, म्हणजे इथं पण स्पीड 5च असेल. बट वेलोसिटी बद्दल बोलले त्यांनी, हा नीट समजून घ्या, वेलोसिटी बद्दल बोलले. वेलोसिटी काय, आता म्हणजे काय, हे वेलोसिटी डायरेक्शन इम्पॉर्टंट, हे इकडे, हे काय इकडे, दोन्ही एकमेकांना अपोजिट आहे. अपोजिट आहे म्हणजे काय, पहिलं आपल्याला काढायचंय काय, वेलोसिटी. वेलोसिटी कसं असतं हे लक्षात आलं पाहिजे, तरच तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ती म्हणजे काय, इनिशियल फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. मग काय करणार, फायनल वेलोसिटी समजा 5 आहे, दोन्ही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला आहे, समजून घ्या, दोन्ही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला आहे. मग मायनस करताना कसं देणार आहे, -5 द्यायचा याला, कळतंय, दोन्ही एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला आहे म्हणून. मग आन्सर किती आलं, 10. मग 10 आल्यावरती आपल्याला टी काढायचा आहे. टीचा फॉर्म्युला काय घेणार आहे आपण, किंवा व्हीचा फॉर्म्युला तुम्हाला माहितच आहे काय, व्ही इज इक्वल टू πr/t.
तर हे चेंज झालं तर टी इज इक्वल टू काय येणार आहे पाय आर डिवाइड बाय व्ही. तर हे फॉर्म्युले इथे टाकायचे पाय इंटू रेडियस पण 5 दिलेलं आहे, हे सुद्धा किती आहे 10. फायनल आन्सर किती आलं सॉरी 10 एक मिनिट चुकलं काय एक मिनिट हा वेलोसिटी चुकली वेलोसिटी किती आहे 5 आहे ना सॉरी रफ करतो मी वेलोसिटी किती कन्सिडर करतो आपण 5 मग 5 ला 5 कॅन्सल झाले राहिले काय पाय म्हणजे टी ची व्हॅल्यू आहे पाय. ओके आता हे आपल्याला यूज करायचं ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असणार आहे वेलोसिटी ऍक्सेलरेशन वेलोसिटी अपॉन टाइम वेलोसिटी कितीने चेंज झाली 10 बाय पाय हे तुमचं फायनल आन्सर आहे म्हणजे ऑप्शन नंबर बी असणार. ओके तर असेच क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे. तर ठीक आहे आपण आता नेक्स्ट क्वेश्चनला स्टार्ट करूया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर आपण घेऊया आता थोडंसं हे बाकीचे तुम्ही रिलेटेड आहेत हे तुम्ही ट्राय करा याच्यात काय हार्ड नाही आहेत आपण थोडासा दुसरे क्वेश्चन घेऊया. कुठलाही क्वेश्चन नंबर 23 घेतोय मी आता. क्वेश्चन नंबर 23 मध्ये काय प्रॉब्लेम बघा. अँग्युलर वेलोसिटी ऑफ सेकंड हँड आता हे मगाशी शिकवलं मी काय दाखवत नाही मगाशी फॉर्म्युलानुसार करा काय ओमेगा इज फॉर्म्युला काय होता ओमेगा इज इक्वल टू काय असतं 2 पाय बाय टी. तर त्या व्हॅल्यू टाकून सॉल्व्ह करा हे काय सांगण्यासारखा क्वेश्चन नाहीच आहे. बरं नेक्स्ट क्वेश्चन घेऊया क्वेश्चन नंबर 24. आता 24 काय करायचंय बघा अ कार व्हील इज रोटेटेड टू युनिफॉर्म अँग्युलर ऍक्सेलरेशन अबाउट इट्स ऍक्सिस. इनिशियली इट इज अँग्युलर वेलोसिटी 0. इनिशियली सुरुवातीचं दिलेलं आहे त्यांनी 0 हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे आणि इट इज रोटेटिंग थ्रू अ अँगल θ1. ओके इन फर्स्ट 2 सेकंड म्हणजे पहिल्या 2 सेकंडसाठी एवढं फिरतं आणि आफ्टर इन द नेक्स्ट 2 सेकंड इट रोटेट थ्रू अ ऍडिशनल म्हणजे ज्यावेळेस दुसरा आहे म्हणजे हे किती आहे 2 सेकंड लागतं आणि याला किती लागतंय 4 सेकंड समजून घ्या दुसऱ्या ठिकाला आणि दोघांचा रेशो काढायचा. आता तुम्ही काही लोक तर डायरेक्ट करायलाच घेतात की डिवाइड करताना आन्सर काढतात सॉरी तसं नाहीये. इथे त्यांनी काय सांगितलेलं हे समजून घ्या अँग्युलर ऍक्सेलरेशन वगैरे विचारले अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे तुमचं ऍक्सेलरेशन काढायला पाहिजे कळतं. मग ऍक्सेलरेशन कसं काढणार आहे थिटाचा फॉर्म्युला काय आहे हे मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवले नसेल तर बाबू परत दाखवतो. हे बघा इथे फॉर्म्युले दिलेले आहेत लास्ट पेज वरती आहेत हे बघा इथे फॉर्म्युले हा फॉर्म्युला तुम्हाला बघायचा इथे तो यूज करायचा आहे कुठलाही फॉर्म्युला यूज करू नका नाही तर चुकेल. ओके हे दिलं फायनल मध्ये फॉर्म्युले दिलेले आहेत मी ऑलरेडी. बरं आपण मेन क्वेश्चन का येऊया आता θ1. मग θ1चा फॉर्म्युला काय घेणार आहे आपण इथे हाफ प्लस हाफ अल्फा टी स्क्वेअर. मग याचं काय येणार आहे इनिशियल आता ओमेगा आहे ना ओमेगा नॉट स्टार्टिंग किती सांगितले त्यांनी 0 मग हे काय येणार इथे पण 0च ना 0 इंटू टी प्लस हाफ प्लस हाफ अल्फा टाइम किती दिले 2 स्क्वेअर मग किती येणार आहे हे 4 बघा इथे हाफ इंटू 4 अल्फा फायनल आन्सर किती येणार आहे 2 अल्फा. ओके आता दुसरं बघूया आता θ2 चा डायरेक्ट करू शकता तुम्ही प्लस हाफ अल्फा टाइम किती आहे 4 सेकंद बरोबर मग काय येणार याचंही 0 प्लस हाफ अल्फा याचा स्क्वेअर किती येणार आहे 16 म्हणजे किती येणार आहे 8 अल्फा सॉरी आता इथे थोडं चुकलं ऍडिशनल अल्फा म्हणजे हे दोन्ही ज्यावेळेस रोटेट करतोय त्यावेळेस हे आन्सर दुसऱ्याचं नाही आलं थोडंसं हे रॉंग केलं मी. काय केलं इथे मी काय चुकलं माझं हे जे ऍडिशनल आहे म्हणजे काय θ1 प्लस आहे बस एवढंच चुकलं म्हणजे दोघांची ऍडिशन करून द्यायला पहिल्याचं दुसऱ्याचं एकटं दुसऱ्याचं नव्हतं केलं मी ऍडिशन म्हणजे पहिले 2 सेकंद दुसरे 2 सेकंद असं 4चं केलं होतं. तर आता याचा आपल्याला रेशो काढायचा म्हणजे काय अवघड नाही आता काय डिवाइड करणार आहे तुम्ही डिवाइड करणार म्हणजे काय करणार आता θ2 किती येणार हे दोन्ही मायनस करायचं म्हणजे 8 अल्फा मायनस 2 अल्फा किती आलं 6 अल्फा. आता काय करणार आहे मग θ2 मायनस θ1 काढायचा आहे तर किती येणार 6 अल्फा मायनस 2 अल्फा फायनल आन्सर येणार आहे 3 ऑप्शन नंबर सी संपलं. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25 घ्यायचं आता आपल्याला बघा आता काय काय दिलेलं आहे एकदम इझी 25 काय दिलेलं आहे अँग्युलर स्पीड हे इझी ह्या या प्रकारचा क्वेश्चन आपण घेतलेला आहे अँग्युलर स्पीड ऑफ ओके बघितलं ना त्यांनी इन्क्रीज 600 फ्रॉम ओके
त्यामुळे हा नाही करत आहे आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता. तर हा थेरॉटिकल आहे पुढे, त्यामुळे तोही नाही. क्वेश्चन नंबर 27 घेऊया आपण आता. आता बघा 27. वन एंड ऑफ द स्ट्रिंग ऑफ अ लेंथ 1 मीटर. ओके, आता काय दिलेलं आहे पुढे अजून बघू. टाईट टू द बॉडी ऑफ अ मास 0.5 लेंथ, म्हणजे एल घेऊया आपण. किती दिलेले आहे त्यांनी? 1 मीटर. पुढे मास किती दिलेले आहे? 0.5 kg. इट विल बी द रिंग्ड इन अ वर्टिकल सर्क्युलर, म्हणजे बघा फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे एन दिलेलं आहे 4. अँड द टेन्शन इन अ स्ट्रिंग वेन अ बॉडी इज लोअर मोस्ट पॉईंट. एवढं सगळं द्यायची गरजच नाहीये, फक्त हा शब्द इम्पॉर्टंट आहे, लोअर मोस्ट पॉईंट. आठवत असेल तुम्हाला तर वर्टिकल मध्ये 3 पोझिशन बघितली होती, इथे एक, इथे एक, इथे एक. तर इथं टेन्शन असतं खाली, मास सुद्धा खाली. इथं मास खाली, टेन्शन वरती, बरोबर ना? हे समजा टेन्शन, हे काय आहे? मास. इथे काय असतं? ह्या डायरेक्शनला आणि ह्या डायरेक्शनला खाली असतं mg, इकडच्या साईडला काय असतं? टेन्शन. हे सगळे माहित आहेत आपल्याला. आणि मग ते आपल्याला फॉर्म्युले काढायचे असतात, तर आपल्याला जे सांगितले तेच करूया. लोअर मोस्ट पॉईंट म्हणजे हा पॉईंट, ह्या पॉईंट मध्ये फॉर्म्युला काय असणार आहे? दोन्ही अपोजिट साईडला म्हणजे मायनस, बरोबर? किंवा थोडीशी तुमची बुद्धी लावू शकता तुम्ही. मायनस mg इज इक्वल टू रिझल्टंट म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स किंवा सेंट्रीफ्युगल, सेंट्रीपिटलच म्हणू आपण. हा असणार आहे. हा इथे ह्या पॉईंटसाठी, ह्या पॉईंटसाठी टी इज इक्वल टू डायरेक्ट mv² आपण आरच घ्यायचं. याच्यासाठी दोघांची ऍडिशन म्हणजे टी प्लस mg इज इक्वल टू mv² आपण आर असतो, हे आपण बघितलेले. ओके, तर आपण याच्याबद्दलच बोलूया. तर याचा अजून एक फॉर्म्युला आहे सेंट्रीपिटल फोर्सचा, आठवत असेल तर m⍵² r, हाही फॉर्म्युला आहे. मग काय येणार इथे? टी मायनस mg इज इक्वल टू m⍵² r. आता mg पलीकडे गेले तर टी इज इक्वल टू काय येणार आहे? m⍵² r प्लस mg. m कॉमन निघतोय, इथे काय राहिलं मग? ⍵² r प्लस g. आता व्हॅल्यू जी ची व्हॅल्यू काय? ग्रॅव्हिटेशन, ती 10 टाका डायरेक्ट, त्याचं काय चालतं आपल्याला तेवढं. मग काय मास किती दिलेलं आहे त्यांनी बघू शकता तुम्ही. मास दिलेले आहे 0.5. लिहिलं ते. ओमेगा, ओमेगा दिलेले आहे का त्यांनी क्वेश्चन मध्ये? दिलेलं आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजेच हे असतं फ्रिक्वेन्सी, बघा ना ओमेगा फॉर्म्युला काय असतो? सॉरी चुकून इथे एन दिलं ना मी. ओमेगाचं फॉर्म्युला काय असतं? 2π/n, म्हणजे किती वेळा रोटेट केलं त्यालाच फ्रिक्वेन्सी कन्सिडर करतो आपण. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? म्हणजे आरपीएम मध्ये मोजतो ना आपण हे. आरपीएम म्हणजे ते किती घेणार आहे आपण? 4 दिलेले, म्हणजे 4² इंटू रेडियस किती दिलेली आहे त्यांनी? 1 मीटर प्लस 10. हे मग आता याचं किती येणार? 0.5. याचं येणार 16 इंटू 1 म्हणजे 16 प्लस 10 म्हणजे किती येणार आहे? 0.5 इंटू 26. फायनल आन्सर येणार आहे 13 न्यूटन. ऑप्शन नंबर डी. संपलेलं आहे हे. आता हे तुम्हाला टॉपिक क्लिअर असल्याशिवाय नाही जमणार आहे. टॉपिक क्लिअर करा तरच क्वेश्चन येणार, नाहीतर काहीच उपयोग नाही. आपण सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन, सेंट्रीपिटल आणि सेंट्रीफ्युगल फोर्स बद्दल बोलूया आता. क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला येईल. तर त्याचा फॉर्म्युला काय असतो हवं तर मी सांगतो. मी काय दिलेलं आहे तर सेंट्रीपिटल ऍक्सेलरेशन इन अ टर्म ऑफ फ्रिक्वेन्सी, त्याचा फॉर्म्युला इथे लिहून देतो मी. त्याचा फॉर्म्युला असतो ⍵² r. तर आता ओमेगा म्हणलं किती घेणार आहे इथे? 2π v² r, म्हणजे याचं घेणार आहे स्क्वेअर गेल्या 4π² v² r. हे तुमचं फायनल आन्सर असतं. इथं v म्हणजे फ्रिक्वेन्सी घ्या किंवा तुम्ही n म्हणलं तरी चालेल. इथं मी n लिहितो तुम्हाला थोडं इझी जाईल. इथे काय लिहिणार आहे? n म्हणजे फ्रिक्वेन्सी. संपला क्वेश्चन, एवढंच आहे त्याचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर किती आता? 33. आता 33 मध्ये काय काय दिलेलं आहे इथे नीट बघू शकता तुम्ही. काय दिलेलं आहे? अ बॉल ऑफ अ मास 0.2 kg इज बिंग, म्हणजे हॉरिझॉन्टल सर्क्युलर म्हणजे मूव्ह करतोय, स्ट्रिंगला बांधलेलं आहे, म्हणजे आपण ते सर्क्युलर पाथ कन्सिडर करावं लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर पुढे काय दिलेलं आहे? एक स्ट्रिंगला बांधलेलं आहे अँड ब्रेक, म्हणजे ब्रेकिंग टेन्शनच काढायचं आहे रे. म्हणजे बघा इथे काय करायचं, हे असं समजा इथे बॉब आहे असं कन्सिडर करा. तुम्हाला मी सांगितलेलं आहे इकडे एक फोर्स लागतो, त्या फोर्सलाच आपण सेंट्रीपिटल फोर्स म्हणतो.
आणि त्याच साईडला टेन्शन पण असतं, म्हणजे सेमच जवळपास. म्हणजे काय घेणार आहे आपण, टेन्शन फोर्स, त्यालाच काय म्हणणार आहे, सेंट्रिपिटल, म्हणजे एम आर ओमेगा स्क्वेअर. आता काही विचार करतील हाच का घेतला फॉर्म्युला, हा पण फॉर्म्युला आहे की एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, मग हाच का फॉर्म्युला. तर हा फॉर्म्युला असा कारण की इथे रिव्हॉल्युशन दिलेत, म्हणजे ते कशाच्या रिलेटेड असतं, ओमेगाच्या रिलेटेड असतं, म्हणून तो फॉर्म्युला आपण इथे कन्सिडर करतोय. तर आता ते कसं घेणार, मग ओमेगा काढणं गरजेचं आहे. ओमेगा काढायचा फॉर्म्युला आता सगळ्यांना माहिती आहे, ओमेगा इज इक्वल टू 2π/t इज इक्वल टू काय, 2π × 231 डिवाइड बाय 60. हे इथं आता प्लॉट करायचं. आता मास किती दिलेलं आहे त्याला, 0.12 इंटू रेडियस किती दिलेलं आहे इथं, स्ट्रिंग 0.5 लॉंग दिले ना इथे, म्हणजे 0.5 इंटू ओमेगा स्क्वेअर 2π इंटू 231 डिवाइड बाय 60. आता हे सॉल्व करा आणि तुम्हाला आन्सर येईल. आता मी काय प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करून देत नाही, थोडीशी आयडिया लावा, तुमचं डोकंही लावा, तर तुम्हाला याचा आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन बोलूया आपण आता, क्वेश्चन नंबर 24. आता 24 हे सगळे क्वेश्चन तुमच्या बेसिक नॉलेजवरती डिपेंड आहे, तुम्ही जे सर्क्युलर मोशन मध्ये शिकला त्याच्यावरती. आता काय दिले बघा, अ स्टोन ऑफ अ मास एम टाईट केलेल्या स्ट्रिंगला मुव्हिंग सर्कल, हे म्हणजे इथेही सर्कलची गरज आहे आपल्याला. आता म्हणजे एक सर्कल आहे सपोज, मग आता काय करणार आहे, स्ट्रिंग मास एम, इथे आता कन्सिडर करू, इथे मास एम चा एक बॉब आहे आपल्याकडे, तो टाईट केलेला आहे, आणि पुढे काय केलेलं आहे त्यांनी, स्ट्रिंग लो वेस्ट पॉईंट. एक मिनिट, मग आता हा एक, हे लो वेस्ट पॉईंट म्हणलं इथं काढणं चुकीचं आहे. लो वेस्ट पॉईंट म्हणजे कुठं पॉईंट आहे, हा पॉईंट, करेक्ट ना. मग हा पॉईंट, याच्या फोर्सही मी सांगितले, वरती एक फोर्स लागतो तो टेन्शन फोर्स, त्याच्या अपोजिट अजून एक फोर्स लागतो, याच्याच बरोबर अजून. आता मास कुठल्या साईडला लागणार आहे, ह्या साईड लागतो, कुठला असतो, एम जी. इथे कसं लिहिणार आहे मग, टी मायनस एम जी इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स, तो का असतो, एम ओमेगा स्क्वेअर आर. आता ते डिपेंड करतं की हा लिहायचा का हा लिहायचा. आता हा का घेतला ते तर तुम्हाला क्वेश्चन वरतून बघूनच कळतंय की आरपीएम दिलेले आहे, आरपीएम दिले म्हणजे ओमेगा घ्यायचा आहे. तर आता हे तर फॉर्म्युला झाला. आता याच्यात काय करायचं आपण, हे पलीकडे नेलं तर टी इज इक्वल टू काय येणार आहे, एम ओमेगा स्क्वेअर आर प्लस एम जी. एम कॉमन काढला, मग काय राहिलं इथे, जी प्लस ओमेगा स्क्वेअर आर. आता असं क्वेश्चन बघा कुठे, क्वेश्चन बघूनच आता तुम्हाला इथे सॉल्व्ह करायची गरज नाही, थोडी डोकं लावलं तर लगेच कळण. ऑप्शन नंबर कुठला आहे, डी आहे का. हे सगळे व्हॅल्यू टाकायचे राहिलेत ना, अजून कुठल्या व्हॅल्यू टाकायच्यात, ओमेगाचा फॉर्म्युला टाकायचा, इथे वर लिहितो मी. ओमेगाचा काय असतो, 2π n. मग ते सगळं टाकलं तर येईन ना ते एवढं मोठं आन्सर, मग त्यात सॉल्व्ह करायची काय गरज आहे. ओके, तर 25 बाकीचे तुम्ही बघा, 35 36 37 38 39 वाला बघूया आपण आता, थोडासा वेगळा, हे रफ करतो. खूप सिंपल आहे हा सुद्धा क्वेश्चन, सगळे प्रकारचे क्वेश्चन घेतोय मी, त्यामुळे नीट बघा आता काय करायचं. आता काय दिलंय, 2 पार्टिकल्स ऑफ मासेस इन अ रेशो, मास दिलेलं आहे, मासेसचा m1 अपॉन m2 दिलेलं आहे, ते लिहून घेऊया आपण. किती दिलेले आहे त्यांनी, 3/5. ओके, अजून काय दिलेलं आहे मग त्यांनी, सर्क्युलर माझा रेडियस म्हणजे r1 अपॉन r2 पण दिलेले आहे, किती 4/7. अजून काय दिलेलं आहे, टाइम दिलेला आहे, टाइमचा रेशोही दिलेला आहे, टाइमचा रेशो किती दिलेला आहे, 4/5 दिलेला आहे. अजून काय दिलेलं आहे का त्यांनी, नाही, बट काय सांगितलं त्यांनी, सेंट्रिपिटल फोर्स, द रेशो ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. रेशो ऑफ सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे कुठला असतो, एफ. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला एम ओमेगा स्क्वेअर आर, हा फॉर्म्युला. आता इथे कमी काय पडतंय मग, ओमेगा, ते काढण्यासाठी पण भरपूर इन्फॉर्मेशन त्यांनी देऊन ठेवलेली आहे. ओमेगा इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, 2π/t. मग ते दिले ना त्यांनी इथे, म्हणजे आता हे लिहितच नाही मी, थोडीशी बुद्धी वापरू आपण, हे नंतर लिहूया. ओमेगा 1 काढायचा, म्हणजे बघूनच कळते कशाला काय प्रोपोर्शनल, ओमेगा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी असतं. मग ओमेगा 1 इथे लिहूया असं, आणि ओमेगा 2 किती असणार आहे मग, T2. आणि हे दोन्ही डिवाइड केलं आपण, ओमेगा 1 अपॉन ओमेगा 2, तर आन्सर किती येणार आहे, T2 अपॉन T1. बघा ना क्रॉस मध्ये, हे बघा, याचं खाली याचं वर,
त्याला क्रॉस मध्ये म्हणतात. म्हणजे आपल्याला हे पण मिळालं. आता डायरेक्ट फॉर्म्युल्यात प्लॉट करू. काय फॉर्म्युला आहे आपला जो आत्ता लिहिलता, यम ओमेगा स्क्वेअर आर, यम ओमेगा स्क्वेअर आर, इथं 2, इथे 1, इथे पण 1, इथे पण 1, 2 2. आता इथनं पुढे मी सॉल्व्ह करून देत नाही, दिलेल्या आहेत गोष्टी. हा पहिला यम आहे, आर आहे, आणि हे राहिलं का, हा टी आहे बघा. म्हणजे टीचं किती येणार हे, उलट केलं T1 आपण इथे लिहितो ना, T1 आपण T2, याचं उलट केलं किती येणार आहे 5/, हे इथे आता प्लॉट करा आणि तुमचं तुम्ही आन्सर काढा. तुम्हाला समजलं असेल. तर आपण नेक्स्ट, ओके, तर आपण बघूया आता बँकिंग ऑफ रोड ऑन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. आता त्याचे बघा काय काय करायचंय. अ कार ऑफ मास, मास दिलेलं आहे त्यांनी इथे आपल्याला, मास 1000 kg. त्यानंतर अजून काय दिलेलं आहे त्यांनी, रेडियस 20 मीटर, कोइफिशियंट म्हणजे म्यू दिलेलं आहे 0.64. देन मॅक्झिमम वेलोसिटी, वेलोसिटीचा फॉर्म्युला माहिती आहे, मॅक्झिमम वेलोसिटीचा आत्ताच फॉर्म्युला सांगितला मी, म्यू आर जी हा फॉर्म्युला आहे. तर याच्यात दिलेल्या गोष्टी टाका. जी ची व्हॅल्यू समजा 10 घ्या इथे, काही म्हणजे जास्त करून प्रयत्न तर 9.8चाच करा, पण नाहीच तर आजूबाजूला घेतली, कारण की बघा आन्सर खूप वेगवेगळे आहेत. तुमचं आन्सर वेगवेगळे म्हणजे खूप डिफरन्स मध्ये आहेत. तर तुम्ही ह्या व्हॅल्यू टाकले तर आन्सर काय नाही येणार, येईल ना 0.64 इंटू 20 इंटू जी म्हणजे 10. मार्क्सची तर काही गरजच नाही लागली. सॉल्व्ह करा, आन्सर येईल. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. ओके, क्वेश्चन नंबर आता 23. आता 23 काय दिले, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टायर, म्यू दिलेला आहे 0.25. मॅक्झिमम स्पीड विथ अ कार, ड्रॉइंग मध्ये तेच करायचंय. परत काय घेणार आहे, म्यू आर जी, त्यात टाका, आन्सर येईल. जी ची व्हॅल्यू दिलेली आहे, रेडियस दिलेली आहे 40. क्वेश्चन सेम आहे, तर तुम्ही सॉल्व्ह करता बघा. क्वेश्चन 42, 43 सगळे सेम क्वेश्चन, एकदम रिलेटेड. बरं, नेक्स्ट आता क्वेश्चन नंबर कुठे जाऊया आपण, 44 वरती. आता हा क्वेश्चन बघा, 44 मध्ये काय, अ मास, अ बॉडी मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस 10 मीटर. ओके, रेडियस किती आहे 10 मीटर, अँड द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू दिलेले आहे 0.5. व्हॉट शुड बी द अँग्युलर स्पीड, अँग्युलर स्पीड म्हणजे ओमेगा काढायचा आपल्याला. तर ओमेगा काढण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे, इथे नॉट स्लिप फ्रॉम अ सरफेस म्हणजे काय असतं, सेंट्रिपिटल फोर्स, बरोबर ना, सांगितलं मी. असं बघा, व्हिडिओ पण दाखवली ती, कार मूव्ह करते तर तो फोर्स कोणाच्या इक्वल पाहिजे, हा एक फोर्स आहे मेन कुठला, सेंट्रिपिटल, आणि हा फ्रिक्शन फोर्स, दोन्ही एकमेकांना इक्वल झाली पाहिजे. म्हणजे काय येणार आहे, फ्रिक्शन इज इक्वल टू काय, सेंट्रिपिटल म्हणजे mv² अपॉन आर, किंवा त्यात दुसरा फॉर्म्युला वापरायचा इथे, कारण की इथं काय काढायचं आपल्याला, अँग्युलर स्पीड. अँग्युलर स्पीड म्हणजे यम ओमेगा स्क्वेअर आर यूज करावं लागेल. फ्रिक्शन म्हणजे काय, म्यू एम जी. का, कार आहे, कारच्या वरती कुठला लागतो, न्यूटन, खाली कुठला लागतो, एम जी. फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय असतो, म्यू एन. मग म्यू एन, एन इज इक्वल टू काय दिलेलं आहे त्यांनी, एम जी. माहिती ना, जेवढा वरती तेवढाच खाली पण एम जी, ते मी डायरेक्ट इथे यूज केलं. मग यम ओमेगा स्क्वेअर आर काय होईल, इथे यमला यम कॅन्सल होईल, ओमेगा राहीन, हे इकडे येणार, म्हणजे म्यू जी अपॉन आर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. व्हॅल्यू टाका, तुम्हाला नक्कीच याचा आन्सर मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आता. बाकीचे तर रिलेटेड आहेत, हे तुम्हीच करा. 45, 46. आपण थोडं पुढे जाऊया आता, 47 बघूया. 47 मध्ये काय दिले, थोडेच राहिलेले नॉर्मल क्वेश्चन्स. 47 काय दिलेलं त्यांनी, सायक्लिस्ट मुव्हिंग सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस 80. आर दिलेलं आहे त्यांनी आपल्याला इथे, आर इज इक्वल टू 80 मीटर. वेलोसिटी दिलेली आहे 36. आता इथं किलोमीटर पर आवर मध्ये दिले, आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करताना हा पॉईंट लक्षात ठेवा, काहींना माहित असेल, 5/18 नी मल्टिप्लाय करायचं असतं. 5/18 नी मल्टिप्लाय करायचं तर तुम्हाला मीटर पर मध्ये येणार. मग आता याचंही कन्वर्ट करून घ्यावं लागेल ना, सॉरी काय गरज नाही, 18 मीटर मध्येच. मग आता फॉर्म्युला पुढे, जी ची व्हॅल्यूसिटी 10 घ्या सांगितलेले,
टॅन थिटाचा फॉर्म्युला बघा काय, ओमेगा स्क्वेअर आर जी. हाही मी दाखवलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा. मग हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. का यूज केला तिथे नीट विचारही करा. त्याचा काय आन्सर बघा टॅन मध्ये येत. मग काय येणार आहे, व्ही ओमेगा स्क्वेअर, व्ही स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे 36 इंटू 5/18 स्क्वेअर, बरोबर. त्यानंतर डिवाइड बाय किती येणार आहे, रेडियस आहे 80 अपॉन 10. मग किती येणार आहे याचं 10 म्हणल्यावरती काय येणार याचं, याचं 1 जा हे 2, 10 म्हणजे किती येणार आहे 100 अपॉन 8000000 म्हणजे 1/8 हे तुमचं फायनल आन्सर आहे ऑप्शन. आणि हे टॅन थिटाचं आहे, टॅन पलीकडे गेल्यावर टॅन इनवर्स होणार ना, म्हणजे टॅन इनवर्स 1/8 हे आन्सर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी आहे. ओके, तर आता क्वेश्चन नंबर नेक्स्ट कडे जाऊया आपण. आता क्वेश्चन नंबर 48 मध्ये काय दिले, अ बॉडी ऑफ अ मास 1 kg रोटेटिंग इन अ वर्टिकल सर्कल इन रेडियस 1. आता रेडियस दिलेलं आहे, पुढे काय दिलेलं आहे त्यांनी, व्हॉट विल बी द डिफरन्स बिटवीन कायनेटिक एनर्जी ॲट टॉप अँड बॉटम ऑफ सर्कल. वर्टिकल म्हणजे सर्क्युलर फिरतोय. एक मिनिट, बरोबर. आता याच्यात काय करणार आहे, टॉप आणि बॉटम म्हणजे इथला पॉइंट आणि इथला पॉइंट, यांचं काय करायचं आहे, बॉटम कायनेटिक एनर्जी काढायची. कायनेटिक एनर्जीसाठी आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, हाफ mv स्क्वेअर. मास नाही दिली, मास दिलाय त्यांनी 1 दिलेलं आहे, पण वेलोसिटी काढावं लागेल. तर वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असणार आहे, इथे मी सांगितलेलं आहे, v इज इक्वल टू इथे काय असतो √gr, खाली किती असतो v इज इक्वल टू किती असणार आहे 5gr. डेरिवेशन पण आहे त्याचे, याचे किती असणार आहे 3gr. हे तुमचे हे असतं. आता मी तुम्हाला 2 मेथड सांगतो हे सॉल्व्ह करायचे, दोन्हीपैकी कुठली यूज करायची हे तुमच्यावरती डिपेंड आहे. कायनेटिक एनर्जी, चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे फायनल म्हणणार आहे, याला काय म्हणणार आहे इनिशियल. दोघांची मायनस करायचे, हाफ mv स्क्वेअर ऑफ फायनल म्हणजे खालच्याची एफ ची घेतो मायनस हाफ mvi स्क्वेअर. तर हाफ कॉमन निघाला, vf म्हणजे किती येणार त्याचा स्क्वेअर केला, याचा स्क्वेअर केल्यावर ते किती येणार आहे, मग v स्क्वेअर इज इक्वल टू किती येतं 5gr. याचा किती येणार आहे फक्त gr. दोघांचं मायनस केलं किती येणार आहे 5 मायनस 1 ना, gr म्हणजे 4gr. 4gr हे याला हे कॅन्सल झालं, इथं 2 राहणार म्हणजे 2mgr हे तुमचं चेंज इन कायनेटिक एनर्जी असणार. आता याच्यात तुम्हाला व्हॅल्यू टाकायची असते, व्हॅल्यू कुठल्या टाकायचे दिलेल्या गिवन 2 इंटू मास दिले 10, जी घ्यायचं 10, रेडियस किती दिली 1, याचा आन्सर किती येणार आहे, मग काय चुकलं का, नाही सॉरी, मास किती 1 दिलेले kg, सॉरी हे 1 घ्यावं, तरी म्हणलं आन्सर एवढे कसं येणार, किती येणार 1. फायनल आन्सर येणार 20 जूल. आता याची सिंपल मेथड सांगतो मी तुम्हाला, ही सोडून काय करणार आहे आपण याच्यात. हे जर कळलं असेल तर ठीकच आहे, नसेल तर एक बघा सिंपल. कायनेटिक एनर्जी, चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट होती, म्हणजे वर्क डन म्हणजे किती असतं mgh. आता एच म्हणजे कुठनं कुठपर्यंत, इथनं इथपर्यंत. ओके, हे सेंटर आहे, आता इथनं इथपर्यंत येत आणि काय केलं, इथे आर, दोघांचे ऍडिशन म्हणजे एच इज इक्वल टू किती आलं 2r. ते जर मी इथे प्लॉट केलं तर किती येणार आहे mg2r. झालं ना आन्सर, म्हणजे 2mgr. बघा आलं का इथपर्यंत, डायरेक्ट फायनल आन्सर येतं. तर ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह. बघा आता 49 क्वेश्चन नंबर बघूया आपण. 49 मध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, अ स्टोन ऑफ अ मास 1 kg टाइड टू द स्ट्रिंग ऑफ 4 मीटर long and the rotated constant speed of 40 meter per second in a vertical circle. The ratio of tension top and bottom, जे मी आता सांगितलं तेच. इथे एक टेन्शन, इथे. तर यांचे फॉर्म्युले कसे आले होते हे तुम्ही बघितलेच होते. टेन्शनचे खाली इथं काय असतात, खालच्या डायरेक्शनला इथे टेन्शन पण असणार आहे आणि इथे mg पण असतो. इकडे वरती टेन्शन असतो आणि खाली काय असतो mg. फॉर्म्युला काय बनतो मग, T प्लस mg इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. हे वरच्याचं, खालच्याचं काय म्हणतो t मायनस mg इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. दोन्ही अपोजिट डायरेक्शन आहे म्हणून मायनस करतो.
तर ते एका टीच्याच साईडला घेतलं तर हे टॉपचं आहे ना, मी इथे लिहितो टॉप, आणि हे कशाचं आहे बॉटम. तर हे mg पलीकडे गेलं काय होणार आहे, मग टी टॉप इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर प्लस, सॉरी इकडे गेलं की मायनस होणार ना, मायनस mg, आणि हे काय येणार आहे टी बॉटम इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर प्लस mg. आता याच्यातनं बघा तुम्ही काय काय करू शकता आणि काय राहतं हे तुम्ही बघा, आणि आन्सरही तुम्हीच तुमच्या मेथडने काढा किंवा व्हॅल्यू दिलेले आहेत तिथं त्या प्लॉट करा. एकदम क्वेश्चन इझी आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जेवढे येतील तेवढे करा, बाकीचे तुम्ही मला विचारू शकता, मी तुम्हाला सांगेन. ठीक, थँक्यू.